मित्रांनो, ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. और बिल्लू सांडा. अच्छा क्या बोला तूने? आज विषय काय, आपण सुट्टी घेतलेली आहे, तर आज आपण ब्लॉग शूट करणार आहोत. आपण कुठे जाणार आहोत ते पण दाखवणार आहोत. चांगल्या ठिकाणी जाणार आहोत, तुम्हाला ते बी दाखवतो. आता तर घरची सफाई, म्हणजे घर खूप घाण झाले, म्हणजे घाण म्हणजे धूळ वगैरे बसलेली आहे, ती साफ वगैरे करून मस्तपैकी घर. आणि मग आंघोळ वगैरे करून आता जस्ट उठलोय. आता 9:30 वाजले, तर आंघोळ वगैरे करून तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघा, आधी साफसफाई करूया. चला मग चहा वगैरे पिऊ. तसं तर मी चहा पित नाही, पण कधी सुट्टी असल्यास पितो. कारण चहा वगैरे पिऊन बाकीची कामं आवरून फ्रेश वगैरे होऊन मग जाऊ बाहेर. चालेल ना? चाल. लय काम करावं लागत तिथं, बाहेर राहणं सोपं नाही. ये साफ हो जाएगी. ये कुर्ती साफ हो जाएगी. मेरे पास घड़ी है. घड़ी का महाशक्तिशाली फॉर्मूला हमारे निरंतर प्रयास और आधुनिक तकनीक से बना, तभी तो आप जैसे करोड़ों भारतीयों ने हमें बनाया भारत का नंबर 1 डिटर्जेंट पाउडर. इस्तेमाल करे फिर विश्वास करे. पाया आत्ता झालेली आंघोळ वगैरे मस्तपैकी फ्रेश झालेलो आहे. मस्तपैकी तयार व्हायचं. तुम्हाला दाखवतो कुठं कुठं जाणार आहे, काय काय करणार आहे. कुठं नाही जायचं आहे, इथंच फिरायचं. फक्त ब्लॉग कंटिन्यू बघा तुम्ही. कारण अक्षयचा ब्लॉग म्हणजे थोडा हटकेच. चला. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. आत्ता रेडी झालेलो आहे ओकेमध्ये. आता मस्तपैकी आपल्या प्लेसला जाऊ वगैरे. चला.
आता नाश्ता बी केला इथेच मंदिरात, दर्शन वगैरे मस्त झालेले, दर्शन वगैरे केले. आता जातो मी खाली गावाकडे जातो, म्हणजेच वॉकरला जातो, चालू शकता. आणि आज होता गुरुवार, म्हणलं तसंच चला स्वामी समर्थांच्या मंदिरात पण जाऊन यावं, जवळच होतं हे पण. मग जाऊन आलो. एवढं मोकार ऊन होतं ना, म्हणलं चला एक बिस्लरी थंड पाण्याची घेऊन पिऊ वगैरे म्हणलं. मंदिरातून आले एवढं गरमत होतं ना, लाईट गेली सकाळी 11 वाजल्यापासून लाईट गेलेली आहे, आत्ता आली 5 वाजले, 5:30 वाजले. तर कॉफी बनवताना लाईट आलेली, म्हणून काय दाखवता बी आलं नाही, काय नाही. आलो थोडं रेस्ट करा म्हणून बसलो, ती झोपीच गेलो जाग्यावर. पुन्हा आता उठलो, कॉफी वगैरे आणि कॉफी वगैरे पितो आता. पुन्हा जिमला वगैरे जायचंय. पण तुम्हाला कसं वाटलं मंदिर वगैरे? मंदिरात गेलं ना, एक जेवढे एकटं राहचाल तेवढंच चांगलं. सगळे कामापुरतं आपला वापर करतात, म्हणून म्हणतो जेवढं होईल तेवढं एकटं राहा. भेटू पुढल्या ब्लॉगला. मस्त वाटलं.